सिद्धिविनायकचा तत्कालीन जो घोटाळा होता त्याची मी त्यावेळेला पत्रकार परिषद घेऊन तो पोलखोल केला होता. माझ्याकडे कागदपत्र संबंधित सगळी कागदपत्र आणि ती कागदपत्र ती काही माझी नव्हती, ती न्यासाच्या कार्यालयात अजूनही आहेत, कळलं का. आणि न्यायविधी खातं जे आहे मंत्रालयातलं शासनाचं त्यांच्याकडेही ती कागदपत्र आहेत, कारण ती मी सगळी सबमिट केली होती त्यावेळेला. आणि त्याच्यानंतर सभागृहामध्ये नागपूर अधिवेशनामुळे त्यावेळेला सदा सरवणकरांनी स्थानिक आमदार म्हणून तो प्रश्न देखील घेतला होता. आणि त्या प्रश्नाला उत्तर देताना हे देवेंद्र फडणवीस जे मुख्यमंत्री आहेत त्यांनी असं उत्तर दिलं होतं की याची चौकशी करू आणि चौकशी अंती दोषी कारवाई करू. का नाही इतक्या वर्षात केली? आता राम मंदिराचा जेव्हा घोटाळा बाहेर पडल्यानंतर तुम्हाला ही उदाहरणं आठवायला लागली का? मग कारवाई त्यावेळेला का नाही केली? आणि तुम्ही भर अधिवेशनात शब्द दिला होता प्रश्न उत्तराला, मग तेव्हा कारवाई केली नाही. आणि आता तुम्हाला राम मंदिर चोरी आणि हे सगळं काय झालं आहे त्याच्यावर जेव्हा विरोधक तुटून पडत आहेत तेव्हा तुम्ही ही दाखले देत आहेत. आणि आता तुम्ही का चौकशी नेमणार हे नेमणार वगैरे सांगतायत. माझं असं म्हणणं नाही की चौकशी ते नेमलीच पाहिजे. जिथे मंदिराच्या ठिकाणी निदान देवाला तरी सोडा. मी सगळ्या लोकांसाठी हे बोलतो आहे, मी पर्टिक्युलर एका गोष्टी बोललो आहे. ज्यांनी राम मंदिराचा विषय काढला आहे, ज्यांनी सिद्धिविनायकचा काढला आहे, सगळ्यांसाठी आहे की निदान देवाला तरी सोडा. आत्ता तुम्ही 500 कोटी जेव्हा महानगरपालिकेच्या निधीतून सिद्धिविनायक मंदिराला देता सुशोभीकरणाच्या नावावर, असं कोणतं सुशोभीकरण तुम्ही करणार आहे ते एवढ्याशा छोट्याशा आवारात 500 कोटीचं? ह्यात देखील भ्रष्टाचार आहे. मग याचीच हे देखील चौकशी होणं गरजेचं आहे किंवा तो निधी थांबवणं गरजेचं आहे. थांबवणार का तुम्ही? अनेक कांगोरे आहेत सगळ्या विषयाला. मला वाटतं की मंदिराच्या ठिकाणचे भ्रष्टाचार सगळ्याच ठिकाणी होत आहेत आणि राज्य शासन ते थांबवू शकत नाही, त्यांना रोखू शकत नाही. हे त्यांचं फेल्युअर आहे. पण तत्कालीन भ्रष्टाचाराची फाईल बाहेर काढून आपण त्याची चौकशी करू असं जर उपमुख्यमंत्री शिंदे म्हणत असतील तर 500 कोटींच्या सुशोभीकरणाचा देखील मुद्दा तुम्ही उपस्थित करून त्या सुशोभीकरणाची सुद्धा चौकशी व्हावी अशी. हो, मी आता बोललो ना तुम्हाला की राम मंदिराच्या बाबतीत जे काही घडलं आहे, जे काही मंदिराचा खजिना अक्षरशः लुटला आहे ते म्हणजे भाविकांनी दिलेल्या पैशांचा. कारण ही मंदिर आहे ना भाविकांनी दिलेले हे पैसे असतात. भाविकांच्या श्रद्धेपोटी भाविकांनी दान केलेले पैसे किंवा दागदागिने व्हॉटएव्हर जे काय असतं ते त्याच्यावर तुम्ही डल्ला मारता. विश्वस्त लोक असोत किंवा कोण सेवकाल कर्मचारी असोत, तर हे सगळ्याच मंदिरात हे असे प्रकार होतात. त्या सगळ्या ठिकाणी चौकशी होणं वगैरे. आणि पर्टिक्युलर 500 कोटी जेव्हा तुम्ही सिद्धिविनायक मंदिराला शिवशोभीकरणाला देता, शिवशोभीकरण करण्याची आवश्यकताच नाही आहे तिथे, कारण जे आहे ते खूप सुंदर आहे मंदिर. आणि छोटं मोठं सुशोभीकरण करायचं असेल त्याला 500 कोटी नाही लागत. जे सिद्धिविनायक मंदिर न्यास आहे ते महाराष्ट्रातल्या विविध संस्थांना करोडोची देणगी देतं. त्या न्यासाला 500 कोटीची गरज काय? त्यापेक्षा ते 500 कोटी आरोग्य व्यवस्थेवर वापरा, शिक्षण व्यवस्थेवर वापरा. म्हणजे ह्या 500 कोटीमध्ये सुद्धा घोटाळाच होणार आहे. भविष्यात ह्याचीही चौकशी मागू, तेव्हाही चौकशी करा. दुसरी गोष्ट म्हणजे आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एकदा मिसिंग लिंकच्या संदर्भात भाषण केलेलं आहे आणि यावेळेस त्यांनी नाव न घेता राज ठाकरेंवर टीका केलेली आहे. त्यांना सुपारीबाज म्हटलेलं आहे. इतकंच नाही तर आपण भाडेके हा जो शब्दप्रयोग त्यांनी या भाषणात केला होता तो मागे घेतो आणि सुपारीबाज असा अर्थाचा त्यांनी भाडेके तट्टू, आज ते सुधारित शब्द आहे त्यांचा, खाल ते भाडेके तट्टे बोलले होते. आणि ह्या तट्टे शब्दाचा शब्दकोशात जाऊन अर्थ बघा, अश्लील अर्थ आहे त्याचा. तर मला वाटतं की पहिला शब्दांचे अर्थ समजून त्यांनी घ्यावेत, पहिली गोष्ट. आणि दुसरी गोष्ट, राजसाहेबांबद्दल बोलण्याइतपत त्यांची उंची नाही आहे. कारण राज साहेबांकडे तुम्ही अनेक वेळा स्वतःच्या चपलांची धूळ झाडायला येतात. ते कशाला येतात? का विविध निवडणुका येतात तेव्हा पाठिंबा मागता? आमच्या शिक्षक पदवीधर जी निवडणुका होतात तेव्हा उमेदवार तुमचा उभा करू नका म्हणून विनवण्या करायला कोण येतं मला सांगा ना. मग तुम्हाला हे सगळं बोलायचा अधिकार राहतो का? नाही राहू शकत. त्यामुळे आपण मुख्यमंत्री आहात, मान्य आहेत, मुख्यमंत्री आहात म्हणजे एकाधिक मिसिंग लिंकचा जो विषय झाला तेव्हा राजसाहेबांनी सांगितलं की अशा जेव्हा घटना घडतात तेव्हा लोकांनी बोलायचं नाही त्याच्यावर. आणि लोकांनी बोललं तर हा महाराष्ट्राचा अपमान होऊ शकतो, हे त्यांना कुठेतरी झोंबलं आहे. तुम्ही मुख्यमंत्री आहात, तुम्ही असं कसं बोलू शकता? आणि शब्दप्रयोग करताना तुमचा तोल जो जातो आहे ना, इथेच कळतं की तुम्ही किती फ्रस्ट्रेशनमध्ये आहात. आणि या फ्रस्ट्रेशनमध्ये तुमच्याकडून ह्या विधानं जी होत आहेत ना, त्या विधानाला जर तुम्हाला कोणी त्यावर टीका केली तर ती तुम्ही टीका
मुख्यमंत्री आहात, एका महत्त्वाच्या हुद्द्यावर आहात तुम्ही, राज्याचे प्रमुख आहात. त्या टीकेचं गांभीर्याने आत्मपरीक्षण करायला हवं. अशा वायफळ प्रत्युत्तर देऊन टीका करणं हे मुख्यमंत्र्यांना शोभत नाही. राज ठाकरे माझे मित्र आहेत, मात्र ते मिमिक्री आर्टिस्ट झाले असते, पूर्ण वेळ स्टँडअप कॉमेडियन झाले असते तर कदाचित इतरांच्या पोटावर पायाला असता. इतकंच नाही तर मिरच्या झोंबल्या आहेत असं सुद्धा अहो, मिरच्या कोणाला झोंबल्या आहेत हे मुख्यमंत्र्यांच्या विधानावरून कळतंय. मिरच्या त्यांना झोंबल्यात म्हणून ते अशी वायफळ विधानं करतायत. अहो, एखाद्याला दैवी एक देण असते, गॉड गिफ्ट असतं. येतो आवाज काढता, तुम्हाला नाही आहे. तुमचा ओरिजिनल आवाजसुद्धा घोगरा आहे, ते तुमचं गॉड गिफ्ट आहे. त्याला आम्ही काय करू? गॉड गिफ्ट आहे, ते प्रत्येकाला मिळतं. मलाही खणखणीत बोलता येतं, ते मला गॉड गिफ्ट आहे. ते मान्य करून चाला ना तुम्ही. त्याची टिंगल कसली उडवताय? तुमच्याकडे तो आवाज नाही आहे. तुम्हाला आलेलं जे फ्रस्ट्रेशन आहे ते काढण्यासाठी विरोधकांनी तुमच्यावर टीकाच नाही करायची. जर चांगलंच तुमच्याबद्दल बोलायचा हा हट्ट असेल तर मला वाटतं ती चूक आहे. ते अजूनही म्हणतात की मिसिंग लिंकच्या प्रकल्पाबाबत ज्या चुकीच्या बातम्या सांगितल्या गेल्या तो महाराष्ट्राचा अपमान आहे, किंवा जी चुकीची टीका झाली की पूर्ण प्रकल्प पाण्यात गेला अशी जी टीका झाली तो महाराष्ट्राचा अपमान आहे. हे बघा, एखादा प्रोजेक्ट आहे किंवा एखादा प्रकल्प आहे, त्या प्रकल्पाचं काम जर योग्य पद्धतीने झालं नसेल, आता कसं आहे माहिती आहे का, हे सगळं कोणी पेरून ठेवलं? हे सोशल मीडियावर आणि मीडियावर ह्या टीका झाल्या, बरोबर. हे पेरलं कोणी? हे सगळं सोशल मीडियाचं स्तोम कोणी आणलं? तुम्हीच आणलं. राजसाहेबांनी त्याचा उल्लेख केला कालच्या भाषणात. आता तेच तुमच्यावर उलटं फिरतंय आणि त्याचं फ्रस्ट्रेशन येतं आहे तुम्हाला. तेव्हा तुम्ही करत होता तेव्हा चांगलं, तुम्ही विरोधी पक्षात असताना तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी करत होतात त्या योग्य होत्या का? आणि आत्ता तुम्ही सत्तेत आहात आणि विरोधक तुमच्यावर ह्या टीका करतात किंवा पब्लिक काहीतरी मीम्स बनवतं, सोशल मीडियावर टीका करतं, ते चूक का? म्हणजे आपला तो बाब आहे आणि दुसऱ्याचं कार्ट, असं नाही होऊ शकत. मुख्यमंत्री महोदयांनी थोडंसं विश्रांती घ्यावी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.